नमस्कार. या भागामध्ये आपण कर्मचारी व्यग्रता, मानव संसाधन माहिती प्रणाली व रोजगाराचे बदलते स्वरूप विचारात घेणार आहोत. प्रथमतः आपण कर्मचारी व्यग्रता म्हणजे काय हे लक्षात घेऊ, ज्याला इंग्रजीमध्ये एम्प्लॉई एंगेजमेंट असं म्हटले जाते. व्यवसायातील कोणताही कर्मचारी हा त्याच्या भूमिकेच्या अनुषंगाने किंवा व्यवसायाशी तो शारीरिक व मानसिक तसेच भावनिकदृष्ट्या हा एकरूप असणं आवश्यक आहे. या संदर्भात व्यग्र कर्मचारी संकल्पना आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. व्यग्र कर्मचारी ही संकल्पना कर्मचाऱ्याच्या वर्तनाशी संबंधित आहे. कोणताही कर्मचाऱ्याने केवळ वेतन किंवा बढतीसाठी काम करू नये, तर व्यवसायाची उद्दिष्टे कशी वेळेत पूर्ण होतील या दृष्टीने देखील काम करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्येक व्यवसाय देखील आपल्या व्यवसायामध्ये केवळ बेस्ट टॅलेंट असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शोधत नाही, तर ते बेस्ट टॅलेंट व्यवसायाच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रेरित होईल आणि त्या दृष्टीने आपली कमिटमेंट पार पाडतील या संदर्भात त्यांची मानसिक व भावनिक दृष्टीने जोडणा करण्याचे काम हे व्यवसायाकडून केले जाते. मग कर्मचारी व्यग्रता म्हणजे नेमकं काय, तर विल्यम कान यांनी अशी व्याख्या केलेली आहे. कर्मचारी व्यग्रता म्हणजे कर्मचाऱ्यांना त्यांच्या भूमिकेशी शारीरिक, मानसिक व भावनिक दृष्ट्या जोडणे होय. आपण कर्मचारी व्यग्रतेचे प्रकार बघू. टाइप्स ऑफ एम्प्लॉयमेंट एंगेजमेंट. जो कर्मचारी प्रोत्साहित असून सकारात्मक विचारसरणीद्वारे कामाची जबाबदारी घेतो व संघटनेच्या नावलौकिकाचा विचार करतो, त्यास व्यग्र कर्मचारी असे म्हणतात. आता ह्या कर्मचारी व्यग्रताचे प्रकार आपण विचारात घेऊ. त्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे हेतुपुरस्सर अव्यग्र. यामध्ये कर्मचारी हा आपल्या कामाबाबत पूर्णपणे असमाधानी असतो. तसेच व्यवसाय संघटनेमध्ये तो सातत्याने नाराजी पसरतो. म्हणजे हा कर्मचारी नकारात्मक विचाराचे केंद्र म्हणून व्यवसायामध्ये कार्यरत असतो. त्यानंतर दुसरा प्रकार आहे व्यग्र प्रकार. पहिल्या प्रकाराच्या अगदी उलट हा प्रकार आहे. हा कर्मचारी प्रोत्साहित व नाविन्याचा स्वीकार करणारा असतो व कंपनीच्या उद्दिष्टाशी बांधिलकी स्वीकारतो. म्हणून या कर्मचारी गटास किंवा या कर्मचारी प्रकारास सकारात्मक विचाराचे केंद्र म्हणून ओळखले जाते. तिसरा प्रकार आहे अव्यग्र. व्यवसायातील जवळपास 50% पेक्षा अधिक कर्मचारी या प्रकारामध्ये मोडतात. या प्रकारातील कर्मचारी अधिकारी सांगतील तेवढेच काम करतात आणि एका वेळेस एकाच सूचनेप्रमाणे काम करतात. स्वतःहून कुठलेही नवीन काम ते पूर्ण करत नाहीत. यानंतर आपण पुढचा घटक लक्षात घेऊ. मानव संसाधन माहिती पद्धती, ह्युमन रिसोर्स इन्फॉर्मेशन सिस्टीम, ज्याचा शॉर्ट फॉर्म आहे HRIS. काही व्यवसायामध्ये शेकड्यामध्ये, तर काही व्यवसायामध्ये हजारामध्ये, तर काही व्यवसायामध्ये लाखामध्ये मानव संसाधन असते. मानव संसाधनासंदर्भात एखादे कार्य करावयाचे असेल तर त्या मानव संसाधनाच्या अनुषंगाने योग्य अशी माहिती असावी लागते. मानवी घटकाचं नियोजन करायचं असेल, नियंत्रण करावयाचं असेल तर योग्य माहिती हा त्याचा मूलभूत आधार असतो. व्यवसायामध्ये अनेक प्रकारचं मानव संसाधन असतं, अनेक वर्षापासून असतं. त्याच्या नोंदी महत्त्वाच्या आहेत. त्याचबरोबर मानव संसाधनाची पात्रता, अनुभव, गुण, त्यांचे वेतन, निवृत्ती लाभ, मध्येच त्यांच्यासाठी वेगळ्या कामगार कल्याण योजना ज्या जाहीर केलेल्या आहेत किंवा ज्या त्यांना लागू केल्या त्याची माहिती, ही सर्व माहिती एकत्र असणं आवश्यक आहे. या सर्व माहितीची नोंद संगणकाद्वारे ठेवली जाते. यालाच आपण मानव संसाधन माहिती पद्धती असं म्हणतो. म्हणजेच मानव संसाधन माहिती पद्धती ही एक संगणकीय स्वरूपाची असणारी पद्धत आहे. तर त्याची व्याख्या नेमकी काय आहे, तर व्याख्या अशी आहे. मानव संसाधन माहिती पद्धती म्हणजे मानवी संसाधनाचे कार्य परिणामकारकरित्या करण्याकरिता मानवी घटकाच्या माहितीचे संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया, नोंदणी व सादरीकरण होय. आता आपण मानव संसाधन माहिती पद्धतीचे महत्त्व लक्षात घेऊ. ज्या व्यवसायामध्ये मानव संसाधन माहिती पद्धतीची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने केलेली आहे, त्याचे त्या व्यवसायाला काय फायदे होतात, तर ते फायदे किंवा काय महत्त्व होते हे लक्षात घेऊ. यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे कर्मचाऱ्यांची अचूक माहिती. मानव संसाधन माहिती पद्धतीमध्ये
सर्व कर्मचाऱ्यांची सविस्तर अशा पद्धतीनुसार माहिती ठेवली जाते आणि ही माहिती अचूक किंवा बिनचूक स्वरूपात असते. अगदी व्यवसायामध्ये कर्मचारी रुजू झाल्यानंतर तो आजपर्यंत त्याने जे कामं केले आहेत, त्याला जे वेतन दिलेलं आहे, त्याची जी पात्रता आहे, या सर्वांसंदर्भात अचूक स्वरूपाची माहिती या पद्धतीमध्ये असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे भरती, निवड व प्रशिक्षण. सर्वसाधारणतः कर्मचाऱ्यांची जी भरती केली जाते त्या भरतीचे मार्ग कोणते आहेत, त्यानंतर कर्मचाऱ्यांची निवड प्रक्रिया कशी आहे, निवड प्रक्रियेमध्ये टप्पे कसे आहेत, त्यानंतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कसे द्यायचे, त्याच्या पद्धती, त्याचे प्रकार कोणते आहेत, या सर्वांची माहिती आणि आतापर्यंत व्यवसायाने भरती, निवड व प्रशिक्षणासंदर्भात काय काय केलेलं आहे या सर्वांची माहिती या पद्धतीमध्ये अगदी व्यवस्थित ठेवली जाते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कर्मचारी मूल्यमापन. प्रत्येक व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन हे सातत्याने केले जाते. मूल्यमापन ही केवळ एका दिवसाची क्रिया नाही, तर काही मूल्यमापनासाठी अनेक वर्ष किंवा एखादं वर्ष जातं. मग अशावेळी वेळोवेळी त्यांचं जे मूल्यमापन करताना त्या मूल्यमापनासंदर्भात ज्या काही नोंदी आहेत त्या सर्व नोंदी ह्या मानव संसाधन माहिती पद्धतीमुळे अगदी व्यवस्थित ठेवल्या जातात. त्यानंतर पुढील मुद्दा आहे हजेरी नोंदी व्यवस्थापन. प्रत्येक व्यवसायामध्ये कर्मचाऱ्यांची हजेरी ही महत्त्वाची मानली जाते. मग अशावेळी कर्मचाऱ्याची सुरुवातीपासून हजेरी कशी आहे, तो सातत्याने गैरहजर राहतो का, योग्य पद्धतीने त्याची हजेरी आहे का, मग त्याचं इनकमिंग आउटगोईंग नेमकं काय आहे याची देखील सविस्तर माहिती ही या माहिती पद्धतीमध्ये ठेवली जाते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे वेळेची बचत. जर काही माहिती मानव संसाधनाच्या अनुषंगाने पाहिजे असेल, अगदी वेगळ्या विभागातून पाहिजे असेल, वेगळ्या जिल्ह्यातून पाहिजे असेल, व्यवसाय काही वेळा वेगळ्या राज्यात असतो, माहिती पाहिजे असेल, अगदी काही मिनिटांमध्ये ही माहिती सहजरित्या ह्या पद्धतीमुळे मिळू शकते. त्यानंतर पुढील मुद्दा आहे निर्णय प्रक्रियेसाठी उपयुक्त. व्यवसायामध्ये मानव संसाधनाच्या अनुषंगाने वेगळ्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेताना मागील काही घटक लक्षात घ्यावे लागतात व पुढील काही अंदाज विचारात घ्यावे लागतात. म्हणजे मानव संसाधनाच्या अनुषंगाने काही निर्णय घ्यावयाचं असेल तर ही माहिती पद्धती अधिक उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ समजा कर्मचाऱ्यांना पेमेंट वाढ करावयाची आहे, तर एकूण कर्मचारी किती आहेत आणि त्याचा बोजा कितपत पडणार आहे ह्या माहिती पद्धतीमुळे सहजपणे माहिती मिळाल्यामुळे निर्णय घेणं हे अधिक सोपं आणि सोयीचं होतं. त्यानंतर पुढील मुद्दा आहे मानव संसाधन नियोजन. आपल्या व्यवसायामध्ये जे कर्मचारी आहेत, प्रत्येक कर्मचारी त्याची भरती कधी होणार आहे, त्यानंतर तो रिटायरमेंट कधी होणार आहे, रिटायरमेंट नंतर त्याचे फायदे कधी द्यावयाचे आहेत, या सर्व संदर्भात काही गोष्टी लक्षात घेऊन योग्य वेळी योग्य नवीन मनुष्यबळ आपल्याला घ्यावं लागतं. मानव संसाधन पद्धती चांगली असल्यामुळे या सर्वांची माहिती अगदी एकत्रित आणि व्यवस्थित मिळते. एकाच दिवशी अगदी 200-300 कर्मचारी जरी रिटायरमेंट होत असतील तर अगदी वेळेत माहिती ही मिळू शकते. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे बाजारपेठ संधीचा फायदा. व्यवसायाला काही उत्पादनाच्या अनुषंगाने किंवा विक्रीच्या अनुषंगाने काही निर्णय घ्यायचे किंवा बाजारपेठ संधीचा फायदा घ्यायचा आहे, नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची आहे, अशावेळी आपली परिस्थिती आपल्या कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने माहिती आवश्यक असेल तर ती ताबडतोब मिळते. नवीन घ्यावयाचे असेल त्याची माहितीच्या अनुषंगाने काही गोष्टी आपल्याला करता येतात. म्हणजे बाजारपेठेतील काही संधी असेल घ्यायची असेल तर त्याचा फायदा या पद्धतीमुळे होऊ शकतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे जुने संदर्भ मिळतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याची जुनी काही माहिती पाहिजे असेल तर ती माहिती देखील या पद्धतीमध्ये अगदी सहज मिळू शकते. समजा काही कोर्ट मॅटर आहे तर त्या कोर्ट मॅटरच्या अनुषंगाने काही माहिती पाहिजे आहे, अगदी त्या कर्मचाऱ्यांच्या अपॉइंटमेंट पासून माहिती पाहिजे असेल तर ती माहिती देखील अगदी वेळेत मिळू शकते. त्यानंतर पुढील घटक आहे रोजगाराचे बदलते स्वरूप, चेंजिंग पॅटर्न ऑफ एम्प्लॉयमेंट. व्यवसाय जसा बदलत जातो तसं रोजगाराचं स्वरूप देखील बदलत गेलेलं आहे. प्रामुख्याने LPGचा ज्या वेळेपासून सुरुवात केलेली आहे तेव्हापासून व्यवसायाचं स्वरूप हे मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये हे व्यवसाय स्वरूप खूप मोठ्या पद्धतीने बदललेलं आहे. साहजिकच मानवी संसाधनामध्ये देखील मोठ्या प्रमाणात बदल होत गेलेले आहेत. तर ते बदल कोणते आहेत, तर त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे घरातून केलेले काम. आज काही व्यवसाय असे आहेत की व्यवसायामध्ये जाण्याची गरज नाही. प्रामुख्याने IT इंडस्ट्री, या इंडस्ट्रीमध्ये काही कर्मचारी व अधिकारी घरामध्ये राहून काम करतात.
म्हणजे प्रामुख्याने संगणकावर आधारित हे काम करतात, म्हणजे त्यांची हजेरी लागते परंतु त्यांचं काम हे पूर्णपणे घरातून असतं. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे लवचिक वेळा. काही व्यवसायाने कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार व्यवसायाच्या वेळा ह्या ठरवलेल्या आहेत, म्हणजे कर्मचारी त्याच्या सोयीनुसार तो व्यवसायात येऊ शकतो. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी हा बदल काही व्यवसायाने स्वीकारलेला आहे. त्यानंतर पुढील मुद्दा आहे प्रकल्प कार्य. काही व्यवसाय वेगळे प्रोजेक्ट हाती घेतात. हे प्रोजेक्ट हाती घेताना त्या प्रोजेक्टवर स्वतंत्रपणे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते. जोपर्यंत तो प्रोजेक्ट आहे तोपर्यंत ते कर्मचारी त्या ठिकाणी असतात. प्रोजेक्ट संपला की त्या कर्मचारी त्या व्यवसायातून मुक्त होतात. म्हणजे काही वेळा प्रकल्पापुरते कर्मचाऱ्यांची भरती केली जाते व त्यांना त्या वेळेपुरते फायदे दिले जातात. त्यानंतर पुढील मुद्दा आहे महिलांचे वाढते प्रमाण. जसं शिक्षणाचं प्रमाण वाढतं तशा पद्धतीनुसार व्यवसायामध्ये महिलांचं येण्याचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. काही व्यवसायामध्ये महिलांचं प्रमाण हे 50% आसपास गेलेलं आहे. साहजिकच महिला वाढल्या की त्यांचे प्रश्न वेगळे, त्यांच्या संदर्भात असणारे कायदे वेगळे. मग अशा वेळी या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने विचार प्रत्येक व्यवसायाला करावा लागतो. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे अर्धवेळ कर्मचाऱ्यांचे वाढते प्रमाण. काही व्यवसाय कर्मचारी पूर्ण वेळ न नेमता अर्धवेळ नेमतात, काही वेळा करार पद्धतीने नेमतात. बहुतांश व्यवसायामध्ये आज अलीकडच्या काळामध्ये एकतर करार पद्धतीनुसार कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे किंवा अर्धवेळ कर्मचाऱ्यांची भरती केलेली आहे. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे वाढते सेवा क्षेत्र. अलीकडच्या काळामध्ये उत्पादन व सेवा क्षेत्राचा जर विचार केला तर सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात गतीने वाढणारं क्षेत्र आपल्याला दिसून येतं. प्रामुख्याने किरकोळ व्यापार, बँका, विमा, वाहतूक यासारख्या ज्या सेवा आहेत यामध्ये कर्मचारी मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येतात. म्हणजे उत्पादनाच्या तुलनेत सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. त्यानंतर 7 नंबरचा मुद्दा आहे जादा काम. अपेक्षित उद्दिष्ट पूर्तता करण्यासाठी काही व्यवसाय मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना त्यांची जी नियमित वेळ असते त्या नियमित वेळापेक्षा जादा काम लावतात. अर्थात त्यांना जादा कामाचे निश्चित असे पेमेंट दिले जाते, पण जादा काम ही जवळपास नियमित होणारी गोष्ट काही व्यवसायामध्ये घडून गेलेली आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांना 8 तासापेक्षा जास्त वेळ काही व्यवसायामध्ये काम करावं लागतं. त्यानंतर 8 नंबरचा मुद्दा आहे तो म्हणजे कामाची पाळी, ज्याला आपण शिफ्ट असं म्हणतो. काही व्यवसाय हे 24 तास सुरू असतात, म्हणजे 3 शिफ्टमध्ये 8-8 तास 3 शिफ्टमध्ये काम सुरू असतं. साहजिकच तिन्ही शिफ्टचा वेगळ्या पद्धतीनुसार विचार करावा लागतो. यामध्ये महिलांचे प्रश्न थोडेसे वेगळे असतात. म्हणजे कामाच्या पाळीच्या दृष्टीने देखील रोजगाराचं स्वरूप हे पूर्णपणे बदललेलं आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आउटसोर्सिंग. आज प्रामुख्याने मध्यम आणि मोठ्या स्वरूपाचे जे काही व्यवसाय आहेत ते व्यवसाय कायमस्वरूपी कर्मचारी नेमून आपलं उत्पादन करण्याऐवजी किंवा सेवा देण्याऐवजी त्या कामाचं आउटसोर्सिंग करतात व आउटसोर्सिंगच्या अनुषंगाने आज बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग म्हणजे BPO, नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग, त्यानंतर लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग हे मोठ्या प्रमाणात आज झालेले दिसून येतं. म्हणजे आउटसोर्सिंगच्या अनुषंगाने जर विचार केला तर त्या दृष्टीनं सेवा ह्या नियमितपणे द्याव्या लागतात. म्हणजे तिथं देखील नियमितपणे आपल्या रोजगाराचं जे स्वरूप आहे ते बदललेलं आहे. यानंतर आपण पुढील भागात पाहणार आहोत मानव संसाधन व्यवस्थापनासमोर काय आव्हाने आहेत. धन्यवाद.